शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्गखोल्या आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले आहे। तसा शासन निर्णय 21 ऑगस्ट 2024 रोजी निर्णय घेत महिनाभराच्या आत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते। परंतु 4 महिन्यांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील केवळ 1504 शाळांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत। इतर शाळा प्रशासनाने शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे। मागील काही दिवसांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी सोबत अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे। शाळेतीलच काही विकृत मानसिकतेच्या कर्मचाऱ्यांनी मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य तर मुलींना धमकावत त्यांची छेड काढणे व गैरफायदा घेणे असे प्रकार उघडकीस आले आहेत। त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय घेतला। खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये महिनाभराच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश 21 ऑगस्ट 2024 रोजी शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रमोद पाटील यांनी काढले होते। तसेच शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये डीपीडीसी अथवा ग्रामपंचायतच्या शिक्षणासाठी राखीव असलेल्या 5% निधीतून कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत। परंतु जिल्ह्यातील माध्यमिकतेच्या 764 शाळांपैकी 468 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। 296 शाळांमध्ये आजही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाही। जिल्हा परिषद प्राथमिकच्या 1686 शाळा असून त्यापैकी केवळ 478 शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। सर्वाधिक 1208 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत। खासगी शाळांच्या व्यवस्थापनाने महिनाभरात शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत। परंतु 4 महिने लोटले तरी बहुतांश शाळांनी कॅमेरे बसवण्याच्या अनुषंगाने पुढाकार घेतला नाही। त्यामुळे या शाळांचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे ही कारवाई कधी करणार आहे असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे।